तर आता इथे सकाळी हे आहे सोमवारच्या सकाळचा व्हिडिओ आहे हा, आणि तुम्हाला लेट येत आहे हा व्हिडिओ. तर इथे आता आम्ही करत आहे फरसबाग तयार, कारण आमच्या घराच्या बॅक साईडला छान अशी जागा आहे थोडीशी. तर म्हटलं चला, आपल्याकडे भरपूर बियाणं आहे शेतातलं गावरान, तर आपण थोडाफार भाजीपाला लावायलाच पाहिजे. म्हणून मग आम्ही आता इथे सर्व प्रकारच्या थोडेफार भाजीचे बिया वगैरे लावणार आहोत. तर इथे काकडी आहे, टरबूज वगैरे सर्वच बिया आहे. वांगे, टमाटे, मिरची आणि वाल, पोपट, बरबटी, तर हे सगळ्या प्रकारच्या बिया आम्ही इथे थोड्या थोड्या लावल्या आहे. भेंडी आणि कारले वगैरे. तर मस्त अशी इथे छान अशी केदार आणि केदारच्या बाबांनी इथे छान मस्तपैकी झाडं साफ केले, गवत वगैरे काढलं हिचं, आणि माती एकसारखी लेवलला लावून दिली, आणि मस्तपैकी अशी लेवल लावून मग मी इथे सर्व बियाणं लावून दिलं. आता बघू, आता काही दिवसांनी जेव्हा आपल्याला हे बियाणं उगवेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार, आणि जे काही भाजीपाला येणार आमच्या शेतामध्ये फरसबागेमध्ये ते पण मी दाखवणार आहे. तर आता त्यानंतर मग आता इथे सर्वजण बसलो आहो येऊन. बाहेर जाण्याची तयारी सुरू आहे आमची, आम्हाला जायचं आहे बाहेर. तर हा बघा, केदार हाय करत आहे. केदारला म्हटलं की हाय कर सर्वांना. मुलगा मुलगी लाजत आहे थोडेसे हाय करायला, त्यांना असं कम्फर्टेबल नाही वाटत. तर मग आता इथे मी सकाळी सर्व कामं आटोपल्यावर मी केला नाश्ता. आम्ही जेवण नाश्ता सर्व करून घेतलं. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आहे दिवस सोमवार, आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 9. तर आता सगळे कामं आटोपलेले आहे, आणि आता मी करत आहे नाश्ता. या सगळ्यांनी नाश्ता करायला, आणि नाश्ता झाल्यानंतर आज मी बाहेर जाणार आहे, आणि बाहेर कुठं जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आधी नाश्ता करून घेते, आणि मग करणार आहे बाकीचे कामं. चला तर आता आम्ही निघालेलो आहे मार्केटला जाण्यासाठी, आणि मार्केटला इथं आता थोडासा व्हॉइस मी कट केलेला आहे. आणि हे बघा, आता दिशा, मी, माझी बहीण श्रद्धा आणि गौरी, आम्ही सर्वजण मार्केटला जायचं आहे आम्हाला. आम्ही निघालो आहे मार्केटला जाण्यासाठी. काही आम्हाला बाळ येण्याच्या आधी थोडीफार बाळासाठी पण खरेदी करायची होती, आणि श्रद्धासाठी पण खरेदी करायची होती. तिला काही डिलिव्हरीनंतर लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही काही घेतल्या. त्यासाठी आम्ही मार्केटला गेलो दोघी बहिणी. मुली तर आल्या बघ सोबत. तर बघ, इथे मार्केटमध्ये आल्यावर सर्वात आधी बघितले आम्ही गाऊन, आणि कॉटनची गाऊनची वगैरे खरेदी केली. भयंकर असे भाव आहे कॉटनच्या गाऊनला. बघितले मग आम्ही छान असे कॉटनचेच घेतले, मऊसूत, कारण डिलिव्हरीमध्ये कॉटनचेच पाहिजे असते, बाकीची इतर तर नाही घ्यायची. म्हटलं बाळा लहान असतो, बाळाला पण त्रास नको व्हायला, म्हणून मग आम्ही इथे गाऊनची खरेदी केली. त्यानंतर निघालो आणखी समोरच्या मार्केटमध्ये. अमरावतीमध्ये भरपूर मोठं असं कपड्यांचं पण मार्केट आहे, आणि आपल्याला अशी बाहेरून खरेदी करायची म्हटलं तर खूप स्वस्तात पडते. आणि मॉलमध्ये वगैरे घ्यायचं असलं, दुकानात घ्यायचं असलं तर खूप महाग आहे. तर मग इथे आम्ही मॉलमध्ये न जाता असे छोटी थोडीफार खरेदी बाहेरूनच केली. काही चिल्लर वस्तू वगैरे, सॉक्स वगैरे घेतले, रुमाली घेतल्या. असं करून आम्ही बरेच बाहेरच्याच दुकानामधून खरेदी केली, आणि खूप स्वस्त पडते. तिथे दिशा, गौरी पण सॉक्स बघत होत्या, त्यांना पण घ्यायचे आहे, पण मी नंतर घेऊन देणार आहे त्या दोघींना. तर आता इथे बाजूला एक छान छोट्या छोट्या कपड्यांचं दुकान होते, तिथं पण बघितले आम्ही. खूप सुंदर सुंदर असे ड्रेस होते बाळाचे, छान वस्तू होत्या बाळासाठी. बघू आता त्यानंतर खरेदी करायची आहे बाळ आल्यानंतर. फक्त आम्ही बघितल्या इथे स्वस्त आहे की महाग आहे, काय रेंज आहे काय नाही. तर थोडंफार मग मुलींसाठी टी शर्ट, टॉप वगैरेची खरेदी केली. आणि इथेच बाजूला जोशी मार्केटच्या बाजूला सुपर मार्ट म्हणून
सेल आहे, तर तिथे पण सेलमध्ये पण फिरलो थोडंसं. काही घ्यायचं म्हटलं, चला म्हटलं आपल्याला आवडलं, तर इथे आम्ही बास्केट वगैरे बघितल्या. छान अशा बास्केट होत्या. फायबरच्या वस्तू वगैरे खूप मस्त होत्या. कपड्यांचे ब्रश होते, कपडे वगैरे धुवायचे, पाण्याचे जग आणि साबण ठेवायचे असे छान छान डबे होते मस्त. मी बघितले, पण इतकं काही मी खरेदी नाही केली. माझ्या बजेटनुसारच घेतलं मी. मला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती तेच मी घेते. बाकी इतर वस्तू तर मी काही नेहमी घेत नाही. अशा छान सेल आहे. हे खूप मस्त शोभेच्या वस्तू आहे, गृह उपयोगी वस्तू आहे. इथे घरात शोभेच्या वस्तू आहे, छान काचेचे कासव वगैरे आणि पानदान वगैरे असे. हे बघा, ह्या लाकडाच्या पण वस्तू छान होत्या. खूप सुंदर सुंदर शोभेच्या वस्तू होत्या. टेडी बिअर, लहान बाळाचे खेळणे आणि दिशासारखी लहान बाळाचं सामान बघत होती, कारण तिला खूप आतुरता आहे तिच्या मावशीच्या येणाऱ्या बाळाची. तर ती, हे बघा, इथे तिने टेडी बिअर बघितले. हा एक कुत्रा बघितला, डॉग. आणि गौरीने घेतले फ्लावर, ते फुगणारे पाण्यामध्ये. आणि बघा इथे छान असे कप किती छान रचवलेले आहे. मस्त असे कप पण आहे आणि आपले जार पण आहेत चिनीचे वगैरे. खूप मस्त मस्त छोटे छोटे जार पण होते, छोट्या मोठ्या सर्व प्रकारचे जार होते इथे. सुंदर सुंदर गृह उपयोगी वस्तू आहे ह्या सेलमध्ये. आणि जोशी मार्केटच्या बाजूलाच आहे, समोरच्या साईडला. छान आहे, मस्त मस्त अशा डिश, बाऊल. मी पण बाऊल एक काचेचा बाऊल खरेदी केला. इथे बाऊल पण होते. हे बघा, छोट्या छोट्या वाट्या पण सुंदर सुंदर आहे, फक्त 12-12 रुपयाला. हे 30-30 रुपयाला. हे ग्लास पण छान आहे. स्पून्स होते सूप पिण्याचे, अशा ह्या बाऊल पण होत्या. तर इथे मी दिशाला दाखवत होती, मला हे काचेचं बाऊल आवडलं तर मी घेतलं. मग हे बाजूला ठेवून दिलं. आधी घेतलं होतं हे, म्हटलं नंतर बघू आता. एक काचेचं बाऊल मी खरेदी केलं. इथे खूप सुंदर असं बाऊल होतं. आणि पुढे मग आल्यानंतर हे आणखी खेळणे वगैरे आहे, बरंच काही सामान आहे. चप्पल, सँडल, 9 रुपयाच्या. इथे गौरी मला हे घे ते घे करत होती. गौरीलाही वस्तू घेण्याची खूप आवड आहे. इथे मस्त मस्त अशा छान सुंदर सुंदर चप्पल होत्या. साध्या स्लीपर पण होत्या, सँडल पण होत्या. हे बघा, इथे किती सुंदर अशी चप्पल आहे. ही छान वाटत होती, मला तर आवडली. 275 रुपयाला होती ती चप्पल. छान होती. 250-300ला आता प्राईजच त्या आहे चपलांच्या इथे मस्त अशा. त्यानंतर मग आम्ही पर्स पण बघितल्या. पर्स पण छान छान होत्या. इथे बघा, ही चम्मच वगैरे, झारा, चम्मच, वाट्या आणि छोटे छोटे गडवे पण होते, छोटे छोटे ग्लास आणि बरंच काही डिश वगैरे, छत्री, मुलांच्यासाठी कंपॉस, पाण्याच्या बॉटल, स्कूल बॅग, पर्स वगैरे. आणि त्यानंतर थोडंसं बाहेर निघताना मग आहे इथे मेकअपचं सामान, आपल्याला जे लागते ते. आणि आपल्याला मेकअपचं सामान बघितल्याशिवाय तर आपली शॉपिंगच पूर्ण होत नाही. तर मग इथे आम्ही बघितलं काही थोडंफार मेकअपचं सामान. इथे नेल आर्ट वगैरे पण होता आणि नेल वॉश, आपलं थिनरचे हे थिनर वगैरे, क्लचर वगैरे सर्वच होतं. भरपूर असं आपल्याला लागणारं साहित्य होतं. 5-5, 10-10 रुपयाला क्लचर पण होते. हा बघा, हा 70 रुपयाला क्लचर आहे. छान असा मस्त बटरफ्लायचा डायमंडचा क्लचर होता. इथे नेल आर्ट आहे. हे बघा, छान छान सुंदरसं नेल आर्ट आहे. मुलींचं नेल आर्ट बघून मोह आवरत नव्हता, त्यांना पण नेल आर्ट घ्यायचं होतं. पण मी म्हटलं नको, आता काही लग्न वगैरे नाही आहे, नुसतंच फालतू खरेदी करू नका. तर मग आम्ही काही घेतलं नाही. आणि इथे छान पिना वगैरे, क्लचर जे होते ते घेतलं. आणि मग आलो आम्ही अंबादेवीमध्ये दर्शन घेण्याकरिता. तर अंबादेवीचं घेतलं दर्शन. आणि इकडे एकविरा देवीचा त्यांनी घेतलेला आहे हा व्हिडिओ, कारण तिकडे व्हिडिओ घेण्यास मनाई होती. म्हणून चला म्हटलं आता इथं थोडासा घ्या, बाहेरूनच थोडा थोडा. इथे छान असं मस्त हे गोंधळ करणारे आजोबा इथे छान मस्त वाजवत होते. तर त्यानंतर मग इथे हे आहे एकविरा देवीचं मंदिर. ही प्रवेशद्वार आहे एकविरा आईच्या मंदिरात जाण्याचं. आणि आम्ही एकविरा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर निघालो बाहेर. आतमध्ये फोटोशूट घेता येत नाही, मनाई आहे. तर मग बाहेर निघाल्यानंतर मी आणि माझ्या बहिणीने फोटोशूट केले.
मग निघालो आम्ही बाहेर अंबादेवीच्या बाहेर जाण्यासाठी. चला तर आम्ही आता इकडे बाहेर निघालेलो आहे जायला. हे बघा, हे आहे एकविरा देवीचं मंदिर. बाहेरून छान असं प्रशस्त सभामंडप आहे. त्यानंतर आलो आम्ही. बाहेर आल्यानंतर मग माझी श्रद्धाला प्यायचं होतं ज्यूस, तर मग तिने ज्यूस पिलं उसाचा. तिला तिची इच्छा झाली होती आणि आम्ही खूप फिरू दमलो पण होतो. खूप थकवा आला होता. मुलींना तर भुका लागल्या होत्या. मग यांनी केला मग नाश्ता. दोघींनी नाश्त्यासाठी मागवलं होतं. त्यांनी मंचुरियन, नूडल्स मंचुरियन आणि फ्रेंच फ्राईज. दोघींनी पण मग नाश्ता केला. खूप दमल्या होत्या दोघी पण. खूप थकवा आला होता. गौरी तू गौरी लॉलीपॉप येते. काय खायचं आहे तुला? तर हे बघा, इथे आलेली आहे आमची ऑर्डर. आता आम्ही मंचुरियन आणि फ्रेंच फ्राईज घेतले. खाल्ल्यानंतर मग गेलो आम्ही माळामध्ये माझ्या आत्ते बहिणीकडे, कारण तिने नवीन घर घेतलेलं आहे. चला म्हटलं आता तिच्या नवीन घरी आम्ही जाऊ. तिने गुढीपाडव्याला बोलवलं होतं पण आम्हाला जाणं शक्य नाही झालं, म्हणून मग चला म्हटलं आता आम्ही गेलो. ह्या आहेत तिच्या सासूबाई आणि इथे बेडवर बसले आहेत ते तिचे सासरे. ही आहे माझी आत्ते बहीण सोनू. हे बघा, ही बाजूला तिचे सासरे बसलेले आहेत. सगळ्याची फॅमिली खूप मस्त आहे. सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे. हे तिचे मुलगा मुलगी इथे बसलेले आहे बाजूला. इथे आहे तिचा मुलगा हा अनु आणि ही आहे मुलगी वंशू. ह्या तिच्या सासूबाई खूप छान आहेत, प्रेमळ आहे, खूप मस्त. यांचा स्वभाव आणखी काय सांगायचा. यांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. तर इथे आता आम्ही निघताना हा व्हिडिओ घेतलेला आहे. आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, नाश्ता वगैरे झाला. खूप मस्त भरपूर अशा आम्ही गप्पा केल्या. त्यानंतर मग आमच्या ह्या राहायच्या आधी कांबरगावलाच राहत होत्या माझ्या गावी. त्यांनी कांबरगाव सोडलं कामासाठी आणि इथे आलेल्या आहेत त्या अमरावतीमध्ये राहायला. आणि काही दिवसातच त्यांनी छान असं घर पण घेतलेलं आहे. खूप सुंदर घर आहे. चला तर आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. मग इथे बाहेर आल्यानंतर ते आई बाबा पण सोबत आले, माझी बहीण पण सोबत आली, आत्ते बहीण, तिची मुलं वगैरे. खूप सगळ्यांचा स्वभाव खूपच प्रेमळ आहे. तिचे मिस्टर नाही निघाले इथे व्हिडिओमध्ये, मिस्टर पण होते बसलेले. दिशाने तिच्या मिस्टरांचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे इथे. तर आईंनी मला छान अशी पिंड पण दिली. त्यांनी बनवलेली, घरीच त्यांनी छान अशी पिंड बनवलेली होती महादेवाची. ती पण दिली त्यांनीच घेऊन जा म्हणून. त्यानंतर त्यांच्या घराच्या बाजूलाच असं एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथे मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो. खूप सुंदर असं मंदिर आहे गजानन महाराजांचं. गण गण गणातपोते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. चला तर आता आम्ही आलेलो आहोत इथे गजानन महाराजांच्या मंदिरात. छान अशी इथे पिंड पण आहे गजानन महाराजांची. आणि आई मला दाखवत होत्या आजूबाजूचा मंदिराचा परिसर. हे बघा, इथे पण छान असं पिंडीची स्थापना होणार आहे. आणि हे आहे गजानन महाराजांची सुंदर अशी प्रतिमा मूर्ती. त्यानंतर हा आहे घरी आल्यानंतरचा व्हिडिओ. केदारने काढलेला आहे दिशाचा. दिशा औषध घेत होती. चला तर हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.